बऱ्याच मेहनतीनंतर आपण आज आपली भूमिपुत्रांची लढाई या टप्प्यापर्यंत आणून ठेवली आहे. त्यात फार महत्त्वाचे सेनापती आहेत तात्यासाहेब सपाटे, विश्वजितराव, दादांचे आपले मामा किंवा हे सगळे जे, आणि बाबासाहेबांसारखं एक अतिशय गाजलेलं राजकीय चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व. तुम्हाला लोकांना नवीन पिढीला माहिती नाही आहे, पण दुधगावकर साहेबांनी जे आंदोलन 1974 मध्ये त्या टीमनी केलं होतं, त्याच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या एका व्यक्तीला महाराष्ट्राचा पहिल्यांदा मुख्यमंत्री बनवलं गेलं 1975. तर एवढा मोठा इतिहास असलेले हे व्यक्तिमत्व आहे दुधगावकर साहेबांचं. त्यांनी अनेक जातीतल्या, अनेक समाजामधल्या लोकांना आमदार केलं, खासदार केलं. मग ते वंजारी समाजाचे असो की मारवाडी समाजाचे असो किंवा मग जाती कुठल्या का असे ना, त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. वंजारी मला खास करून आठवतात, कारण जिंतूरचे नागरेंना एका बलाढ्य पैसेवाल्या माणसाच्या विरोधात दुधगावकर साहेबांनी 8 दिवसात फिरून आमदार केलं होतं. फक्त म्हणाले की हा समोरचा जो माणूस आहे, जरी माझा भाचीजावाई आहे तरी स्वार्थी आहे, त्यामुळे आपण काय करू, नागरीला निवडून देऊ. आणि लोकांनी पण ऐकलं आणि त्या माध्यमातून असे बदल त्यांनी अनेकदा करून आणले. आपल्याला एवढंच मी 2च मुद्दे सांगतो आज इथे, की आपल्याला भूमिपुत्रांची लढाई जिंकण्यासाठी या सर्व महारथींचं मदत घेऊन आपल्याला जिंकायचंय, लढायचंय. कारण बाहेर जिल्ह्यातले लोक येऊन 7 आमदार आणि 1 खासदार इथे झालेले आहेत आपल्या परभणी लोकसभेमध्ये, आणि हे थांबवलं पाहिजे कुठेतरी. आणि मला तर आनंदच वाटेल की दादांचा मावळा म्हणून आमचं जर दुधगावकर कुळाची जर पुण्याही कामी आली या परभणी लोकसभेवरचं, बाहेरच्या माणसांचं जर आमदारकी खासदारकी हटवण्यासाठी, तर त्याच्या इतका आनंद दुसरा कुठलाच नसेल असं माझं मत आहे. आणि त्याच्यासाठी पूर्ण ताकदीने आपण लढतो आहोत आणि ते नक्कीच होणार. आमचा प्रकल्प व्यंकटेश सरांनी सांगितलं की नेमकं काय काय करणार. तर आरक्षणाचं तर बॉन्डच दिलेला आहे. आणि दुसरा मुद्दा आहे सरकारी नोकऱ्या दुप्पट करायच्या, ज्यामध्ये 8 तासाच्या नोकरीमध्ये 9 तासाच्या नोकरीमध्ये माणूस फक्त 5च तास काम करतो. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी खास करून सांगतोय बरं मी. कोण कोण नवीन आहे यांनी ऐकलं नाही आहे इथे आत्ता कोण आहे नवीन जो पहिल्यांदा या गोष्टी ऐकते? दोघं चौघे आहेत. विश्वजितराव, आपण आपला सरकारी नोकऱ्या दुप्पट करण्याचा प्रकल्प म्हणजे माहिती आहे ना, 9 तासामध्ये जर 5च तास काम करतो माणूस, तर मग त्याला 5च तासात काम करून घरी जा म्हणायचा, दुसरा माणूस घ्यायचा 5 तास. अशा माध्यमातून एका रात्रीमध्ये, मी 6.5 वर्ष झाले मोदींच्या टीमला सांगतोय, पण यांना युवकांचं काही घेणं देणं नाहीये. 6.5 वर्ष लागतात का एवढी साधी गोष्ट? तुम्हाला पटले का विश्वजितराव असं होऊ शकतं म्हणून? काही अवघड नाहीये. 5च तास एक घ्यायचा, दुसऱ्याला 5 तास घ्यायचं, काही अवघड वाटतंय का? जर युवकांचं भवितव्य येतं, फायदा आहे ना, काही चुकीचा निर्णय आहे का? 6.5 वर्ष घेत नाही म्हणजे यांना पोरांचं काहीच चांगलं करायचं नाहीये ना. आणि याची चीड आहे. मराठ्यांचा अपमान पण केला, त्यामुळे तर असह्यच झालं. म्हणले हे बिलकुल सहन करणारे आणि राजीनामा देऊन भाजपमधून बाहेर पडलो. असंही म्हणायला हरकत नाही की जेवढा जास्ती चोर आहे तेवढा पटकन सन्मान आहे भाजपमध्ये. आणि जर काही चांगलं सांगायला गेलं, चांगलं बोलायला गेलं तर काहीतरी तिसरंच सांगतात. मग ते मोदी असो का फडणवीस सारखे स्वार्थी राजकारणी असो. त्यामुळे आपल्याला हे सरकारी नोकऱ्या दुप्पट करणे हा प्रकल्प केंद्रात करण्यासारखा आहे. आता चर्चा चाललेली आहे की 12 तासाची ड्युटी करायची, 3 दिवस सुट्ट्या द्यायच्या, त्याच्याऐवजी आपण 4 दिवसाच्या कामाच्या ऐवजी 5 दिवस 5-5 तास काम करावे आणि 3 कोटी सरकारी नोकऱ्या वाढवाव्या. या माध्यमातून करण्यासाठीचा निर्णय लोकसभेत घेण्यासाठी आपल्याला जाऊन तिथे लढायचं आहे. तुम्ही जर जाहीरनामा वाचला, हा जो QR कोड याच्यावर दिलेला काही पॅम्पलेट्स मध्ये, तो स्कॅन केला तर तुम्हाला माझं केलेलं सगळं काम तिथे बघायला मिळेल. आणि मग त्याच्याच पुढे आम्ही जाहीरनामा पण जोडतो, जेणेकरून तुम्हाला वाचता येईल की आपण काय काय करणार आहोत. त्यात आम्ही एक मुद्दा लिहिलाय की इथे औंढा नागनाथ जवळ परभणी लोकसभेमध्ये म्हणा किंवा जुन्या लोकसभेमध्ये, पण हिंगोली जिल्ह्यात एक लिगो नावाची लॅब सुरू झाली आहे. किती आपलं काय म्हणतात, आपलं नशीब तात्या की पूर्ण एशियामध्ये अनेक वैज्ञानिकांनी शोधलं, पण एकाच ठिकाणी पूर्ण एशियामध्ये असे काही कंपन त्यांना मिळाले की ज्याच्यावर अभ्यास करून लिगो लॅबच्या माध्यमातून ते वेगवेगळे रिसर्च करू शकणार आहेत. ही लॅब आता अमेरिकेसोबत आपण कोलॅबरेशन करून ती लॅब सुरू होत आहे. 2600 कोटीचं गुंतवणूक झालेली आहे. पण ते एवढं जर सुंदर लोकेशन पूर्ण
आशिया खंडातलं जर आपल्या परभणीला चिकटून असेल लोकसभेच्या बाजूला, तर त्याच्या आधारावर परदेशातले उद्योजक बोलून तिथे काहीतरी मोठे मोठे उद्योग कसे टाकता येतील, हा पण एक आपल्याला प्रायव्हेट ग्रोथसाठी आपल्याला तिथे लक्ष देऊन काम करायचं आहे. आणि यांनी जसा उल्लेख काढला की मी भगवद्गीतेचा अभ्यास करतो, चांगले गोष्टी आहेत. मला गर्व वाटतो की मी दुधवाकर साहेबांकडे बघून आणि छत्रपती शिवाजीराजांच्या विचाराकडे बघून मी आजपर्यंत दारूपासून दूर राहू शकलो. मला दारूची सवय नाही, लहानपणीपासून काय आवडही नाहीच आहे. पण कधी कधी वाईट वाटतं की बऱ्याच आपल्या पिढीला या राजकारणी लोकांनी दारूमध्ये अडकून टाकलं आणि बर्बाद करून टाकलं. जर मी खासदार झालो तर चांगल्या माणसाला पण चांगल्या संधी मिळतात, हे जर विचार लोकांमध्ये पसरले आणि त्या माध्यमातून जर काही म्हणले की अरे आपणही चांगलं वागूया, दारू सोडूया, सगळ्या नीट गोष्टी करूया, तर तो पण एक महत्वाचा बदल आपल्या लोकसभेमध्ये होऊ शकतो. कारण आज असं झालं की जेवढा जास्ती चोर तेवढं जास्ती समाजात सन्मान, आणि खास करून राजकारणात असं वाटायला लागले. आणि तो बदल आपल्याला पाटलांच्या मावळ्यांमुळे होईल. चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, निवडून आणू सगळेच अपक्ष, ही विचारधारा आता सगळीकडे मंजूर झाल्यासारखी आहे. आपलंच काय, पाकिस्तानात त्यांनी लोकसभेमध्ये सगळे अपक्ष निवडून आणले. जेव्हा इम्रान खानची पार्टी त्यांनी दादागिरी करून बंद पाडली, तेव्हा आपण तर नक्कीच हुशार आहेत पाकिस्तानी लोकांपेक्षा. आणि हेच काहीतरी मोठा बदल आपण करूया. विधानसभेत तर नक्कीच होईल विश्वजितराव, फक्त योग्य माध्यमातून आपण हे पुढे नेऊया. आणि यांनी मांडलेला मुद्दा बरोबर व्यंकटेशरावांनी, की आपला नेता सगळा समाज माझा मालक म्हणतो आणि तसं वागतात सुद्धा. एखादी गोष्ट जर आपण त्यांनी सांगितली सगळ्यांनी मिळून तर ते ऐकतात आणि निर्णय बदलतात. सागर बंगल्यावर निघाले होते तर ते 2-3 तासानंतर त्यांनी ऐकलं की आपण असं नको करायला. त्यामुळे हे फार चांगलं गुण आहे, आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण नाही तर एखादा माणूस तर मात चढतो, 1 कोटी लोक मागे उभे राहिले बघितल्यावर, आणि त्या भावनेच्या भरात जरी काही गोष्टी ठरवल्या त्यांनी तरी ते नंतर जर वाटल्या त्यांना ते बदलतात. आणि ते घडवणारे पण लोक आहेत, त्यांना सांगणारे लोक आहेत, त्यांनी पण जबाबदारी घ्यावी की बाबा आपल्याला कशा चांगल्या पद्धतीचे लोक पुढे आणून गावबंदी चांगल्या माध्यमातून कशी आपल्याला हटवता येईल. आपला राजकीय पक्ष जो आता मोठा होणार विधानसभेच्या वेळेस, तो कसं चांगला होईल, त्यांना कसे चांगले लोक पुढे येतील, हे सगळं करण्यासाठी म्हणून आपण मेहनत घेऊया. आणि लोकसभा त्यांना, माझं तर मत आहे की आपण त्यांना एक गिफ्ट करून देऊया. काय माझी नाही, सगळे मिळून आपण खासदार होतोय. पाटलाचं जर एवढं आपल्याला प्रेम आहे तर आपण त्यांना सगळे मिळून आपलं सगळे चांगले गुण वापरून भूमिपुत्रांची लढाई म्हणून आपण जिंकून देऊया, त्यांना गिफ्ट देऊया. आणि मग आपल्याला आपोआप विधानसभेसाठीची तयारी म्हणून जिंकायचं. काही विरोधक काय म्हणतात विश्वजितराव की काय फायदा आहे म्हणे अपक्षाला खासदार करून, त्याचा कोण ऐकणार आहे दिल्लीमध्ये. एका माणसाच्या माध्यमातून काही बदल होऊ शकतो का नाही, तुमचं काय मत आहे? होऊ शकतो. उदाहरण सांगा, कोणाच्या माध्यमातून बदल घडले, एक नाव सांगा. साधी गोष्ट आहे, काहीच ताकद नाही, काहीच सत्य नाही, पण कसं बोटावर फिरवते सगळ्यांना आज माणूस. बरोबर आहे की नाही? असं होऊ शकतं. तर लोकसभेत तुम्ही जर 20 लाख लोकांचा माणूस जर तिथे पाठवलात मला, तर यांनी सांगितल्यासारखं यांचं ठरलंय, हे प्रामाणिक कार्यकर्ते एकदम, हे जंतर मंतरला बसणार आणि मी पार्लिमेंटमध्ये बसणार. सगळ्या मुद्द्यांवर का नाही करत सरकारी नोकऱ्या दुप्पट, का नाही करत तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न दूर, पीक विम्याला का त्रास देतात, लिगो लॅबचं नुसतेच का बरं तुम्ही सह्या घेताय, पुढच्या का नाही प्रक्रिया करत. आणि या सगळ्या माध्यमांना ताकद लावून आपल्याला करता येईल. अपक्षाला खूप काही बोलता येतं,